नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आले आहे. चला तर मग वळूया आपल्या कथेकडे. कथेचे नाव एक होती राजकन्या. कामाक्षीपुरम नावाचं एक सुंदर राज्य होतं. या राज्यात सुख समृद्धी नांदत होती. या राज्यात एक दाट जंगल होतं, ज्यातले वन्य प्राणी, वनस्पती, झाडं, पक्षी हे प्रजेने जपले होते. पूर्ण राज्याला पाणी पुरवणारी कामाक्षी नदी होती. प्रजा सख्याने राहायची. कधी कोणास गरज लागली तर मदतीस धावून जायची. अडल्या नडल्यास मदतही करायची. प्रजा फारच सुखी होती. राजा चक्रधर प्रजेच्या सगळ्या गरजा पूर्ण करी. कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नसत. कामाक्षीपुरमचे इतर राज्यांसोबत चांगले संबंध होते. हे राज्य खूप शक्तिशाली होतं. जेव्हा पण शत्रू राज्यावर हल्ला करीत तेव्हा त्यांचा पराभव निश्चित होता. कामाक्षीपुरम अपराजित होतं, अजेय होतं. चक्रधर राजाचं म्हणणं होतं की सर्वांना समान अधिकार असावेत. त्यांचा न्यायव्यवस्थेवर पुरेपूर विश्वास होता. त्यांना एक मुलगी होती, चित्रा. नावाप्रमाणेच दिसायलाही तेजस्वी. राजकन्या अनेक कलांमध्ये पारंगत होती. ती युद्धकलेतही निपुण होती. ती वडिलांना राज्यकारभारातही मदत करायची. कधीच कोणावर अन्याय होणार नाही याची ती कायम काळजी घ्यायची. राजा चक्रधर ही तिला प्रत्येक निर्णयात तिचं मत विचारत. तिला राज्यात फिरण्यास मनाई नव्हती. कोणाच्याही घरी जाणे, त्यांच्यासोबत जेवणे, मुलांसोबत खेळणे राजकन्येला खूप आवडत. त्यामुळे प्रजेचे तिच्यावर खूप प्रेम होते. ह्याच वागण्याने तिच्या 3 खूप खास मैत्रिणी होत्या, राधा, आनंदी आणि श्रावणी. राधा ही राजकन्येप्रमाणेच हुशार आणि धाडसी होती, तर आनंदी त्या उलट. श्रावणी मात्र खूपच गोड आणि थोडीशी वेंधळी अशी होती. त्या तिघी नेहमी राजकन्येसोबतच असत. एक दिवस राज्यात अन्य राज्यांचे महाराज आले. त्यांच्या येण्याबाबत दरबारात चक्रधर राजाला कळवण्यात आले. महाराज, कृपया आम्हाला मदत करा. पंचम राज्याचे महाराज राघवेंद्र बोलले. आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. तुमचे इथे येण्याचे प्रयोजन? चक्रधर महाराजांनी विचारले. महाराज, आमच्या राज्यात एका मायावी राक्षसाने हल्ला केला आहे. त्याने पूर्ण प्रजेला हैराण करून सोडले. दरवेळी तो येऊन राज्य उद्ध्वस्त करतो. सगळीकडे नुसता हाहाकार माजलाय. प्रजेची पिकं पण खराब केली आहेत त्याने. प्रजा खूप घाबरली आहे महाराज. महाराज राघवेंद्र म्हणाले. महाराज, आमच्याही राज्यात खूप नुकसान केलंय. त्याला ज्या वस्तू आवडतील तो त्या घेऊन जातो. सगळी घरं उद्ध्वस्त केली आहेत त्याने. लिंगराज, लिंगाणा राज्याचे महाराज बोलले. मग तुम्ही त्याच्यावर हल्ला का केला नाहीत? दरबारातील एका मंत्र्याने विचारले. आम्ही हल्ला केला होता सैन्यासोबत, पण काही फायदा झाला नाही त्याचा. उलट त्याने आमच्या सेनापतींनाच कैद करून घेतले. सेनेचाही काही पत्ता लागला नाही. त्यांना मुक्त करायला जाणारा कधीच परत आला नाही. त्या व्यक्तीचे पुढे काय होतं ते कोणालाच माहीत नाही. लिंगराज म्हणाले. तो जिथे जाईल तिथे तो त्याच्या जादूने महाल तयार करी आणि त्यातच राहत असे. त्याचा महालही खूप भव्य आणि अवाढव्य आहे. तो महाल सोन्याचा आहे. दुरूनही तो दिसतो. राक्षस जास्त काळ एका ठिकाणी वास्तव्य करीत नसे. लोकांना दुःखात बघून त्याला फार आनंद होतो. महाराज राघवेंद्र पुढे म्हणाले. राक्षस जेव्हा जेव्हा हल्ला करतो तेव्हा दरवेळी त्याच्यासोबत त्याचा एक सेवक असतो. तो नेहमी काहीतरी वेड्यासारखा बडबडत असतो. काय होतं बरं ते? आठवण्याचा प्रयत्न करत लिंगराज बोलले. हा, आठवले आता. उजवे 3, डावे 3, उजवा 1. सतत तो हेच बडबडत असतो. याचा अर्थ कधीच कळला नाही आम्हास. लिंगराजे आठवून म्हणाले. यात आम्ही कशी आपली मदत करू शकतो? चक्रधर महाराजांनी विचारले. आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आमचे राज्य वाचवण्यासाठी, पण आम्ही त्यात यशस्वी होऊ शकलो नाहीत. चक्रधर महाराज, आपले राज्य अपराजित आहे, म्हणून आम्ही तुमच्याजवळ मदत मागायला आलोत. कृपया आम्हाला मदत करा. महाराज राघवेंद्रांनी विनंती केली. आम्ही नक्कीच आपल्याला यात सहाय्य करू. त्या मायावी राक्षसावर हल्ला करू आणि त्याच्या दहशतीतून तुमची आणि इतर राज्यांची सुटका करू. राक्षसाच्या कैदेतील लोकांना मुक्त करण्याचं आम्ही तुम्हाला वचन देतो. पण आम्हाला तो राक्षस कुठे सापडेल? चक्रधर महाराजांनी विचारले. महाराज, तो आमच्या राज्यात आहे. तो तुम्हाला अडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार, त्यामुळे जरा सांभाळून जा. लिंगराजाने सांगितले. हो जरूर, तुम्ही निश्चिंत राहा.
चक्रधर महाराजांनी त्यांना आश्वासन दिले. आम्ही आपले ऋणी आहोत. महाराज राघवेंद्रांनी आभार मानले. दरबारातील चर्चा. सेनापती, आपण उद्याच त्या मायावी राक्षसावर हल्ला करूयात. तुम्ही हल्ला करण्याची सर्व तयारी करा. महाराज चक्रधरांनी सूचना केली. जशी आपली आज्ञा महाराज, सेनापती अदबीने म्हणाले. सेनापतींनी हल्ल्याची तयारी सुरू केली. पुढच्या दिवशी चक्रधर राजाने आणि त्याच्या सैन्याने सकाळीच जायचं ठरवलं. राक्षसाला मारण्यासाठी ते लिंगाणा राज्यात पोहोचले. पूर्ण ताकदीनिशी त्यांनी हल्ला केला, पण राक्षसाने त्यांना सुद्धा पराजित केले. अनेक सैनिक यात जखमी झाले तर काही धारातीर्थीही पडले. राक्षसाने महाराज चक्रधरांना कैद करून घेतले. महाराज राघवेंद्रांनी जखमी सैनिकावर उपचार केले आणि तातडीने कामाक्षीपुरमला राजाच्या कैदेचा संदेश पाठवला. ही वार्ता हा हा म्हणता पूर्ण राज्यात वणव्यासारखी पसरली. आज पुन्हा दरबारात सभा भरली होती, पण त्यात महाराजा चक्रधरच नव्हते, कारण त्यांना तर त्या राक्षसाने स्वतःच्या तावडीत कैद करून घेतले होते. आता महाराज चक्रधर येण्यापर्यंत पूर्ण राज्यकारभार महाराणी सांभाळणार होत्या. या सभेत महाराजांना कसे सोडवायचे याबाबत चर्चा चालू होती. महाराणी, आपल्याला लवकरात लवकर महाराजांना सोडवायला हवे. प्रजा खूप गोंधळली आहे आणि संभ्रमावस्थेत आहे. प्रधानजींनी सांगितले. हल्ला कसा करायचा तेच काही कळत नाहीये. या हल्ल्यात आपले सेनापती धारातीर्थी पडले आहेत. त्यांच्याशिवाय आपण हल्ला कसा करणार आहोत? एका मंत्र्याने त्यांची चिंता व्यक्त केली. प्रधानजी, आपण सेनापतींच्या घरच्यांना मोहरा दिल्यात का? त्यांच्या परिवाराची पूर्ण जबाबदारी आता आपल्यालाच घ्यायला हवी. त्यांच्या मागे आता त्यांच्या पूर्ण परिवाराचे पालनपोषण आपणच करणार आहोत. हल्ल्याचं म्हणत असाल तर आपले खूप सैनिक जखमी आहेत आणि कमी सैन्यबळावर आपण हल्ला नाही करू शकत. कोणाकडे काही मार्ग असल्यास सांगा. महाराणी ताराबाई म्हणाल्या. मातोश्री, आम्ही काही सुचवू का? चित्राने त्यांच्या आईसाहेबांना विचारले. हो जरूर, महाराणी म्हणाल्या. मातोश्री, आम्ही जातो पिताश्रींना सोडवायला. कृपया आम्हाला परवानगी द्या. चित्रा मान खाली झुकवत म्हणाली. नाही, आम्ही तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत. महाराणी ताराबाई नकार देत म्हणाल्या. पण मातोश्री, आम्हाला काहीच होणार नाही. तुम्ही आमची चिंता करू नका. चित्रा त्यांना आश्वस्त करत म्हणाली. नाही, आम्ही तुमचा जीव धोक्यात नाही टाकू शकत. महाराणी ताराबाई तरीही त्यांच्याच म्हणण्यावरती अडून राहिल्या. महाराणी, त्या एकट्या नसतील. मीही जाईन त्यांच्यासोबत, त्यांची ढाल बनून. श्रावणी, चित्राची सखी, तडक पुढे येत म्हणाली. आम्ही दोघी पण जाऊ त्यांच्यासोबत. काय ग राधा? आनंदीने राधाला विचारले. हो, तुम्ही निश्चिंत राहा महाराणी. राजकन्येला काहीही होणार नाही. राधा आनंदीच्या हो मध्ये हो मिसळत म्हणाली. पण महाराणी ताराबाई काही शंका काढतील त्याच्या आधीच चित्रा बोलून मोकळी झाली. आता पण वगैरे काही नाही. आम्ही तुमचं काहीच ऐकणार नाही आहोत. आम्ही पिताश्रींना सोडवायला जाणार म्हणजे जाणार. राजकन्येचा निर्धार अगदीच पक्का होता. त्या कोणाचंच ऐकायला तयार नव्हत्या. त्यांच्या मैत्रिणींनाही त्या सोबत घेऊन जायला तयार नव्हत्या. आम्ही येणार तुमच्यासोबत. तुम्हाला एकटीला आम्ही मुळीच जाऊ देणार नाही. आनंदी तिच्या म्हणण्यावर ठाम राहत म्हणाली. आम्ही तुमचा जीव धोक्यात टाकू शकत नाही. कृपया तुम्ही समजून घ्या. चित्रा त्यांना समजावण्याच्या स्वरात म्हणाली. आम्हाला सोबत येऊ द्या चित्रा. तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ आहे. राधा, ठीक आहे. आम्ही काय बोलणार आता? आपण उद्याच जाऊ आणि आपल्या लोकांना सोडवून आणू त्या राक्षसाच्या तावडीतून. चित्राने पूर्ण तयारी केली. तिची तलवार म्यानात सज्ज होती हल्ला करण्यासाठी. तिच्या इतर मैत्रिणीही तयार होत्या. त्यांनी ठरवलंच होतं आज काहीही करून त्या राक्षसावर हल्ला करून त्याचा वध करून त्याच्या तावडीतील लोकांना सोडवायचं. दुसरा दिवस उजाडताच ते राक्षसावर मात मिळवण्यास निघाले. लिंगाणा राज्यात त्या राक्षसाने आपले बस्तान मांडले होते. लिंगाणा राज्य कामाक्षीपुरम जवळच होते. जंगल आणि कामाक्षी नदी ओलांडताच लिंगाणा राज्याची सीमा होती.
लिंगराजाने सांगितल्याप्रमाणे तो राक्षस त्यांच्या सीमेजवळच होता, त्यामुळे त्याला जास्त शोधावे लागणार नव्हते. चित्रा आणि तिच्या मैत्रिणी या खडतर प्रवासासाठी सज्ज झाल्या. सकाळीच आपल्या घरच्यांचा आशीर्वाद घेऊन त्या निघाल्या. त्यांना सगळ्यात आधी जंगल पार करायचे होते. लिंगराजाने त्यांना सावध राहण्यास सांगितले होते. राक्षस आपल्याला सहज येऊ देणार नव्हता हे त्यांना पुरेपूर माहीत होते. जंगलात प्रवेश करताच सगळे वातावरण एकाएकी बदलू लागले. अचानक काळे ढग दाटून येऊ लागले. हे अचानक काय होत आहे? आत्ता तर आभाळ किती साफ होतंय, मग एवढे ढग कसे आले? आनंदीने एकानंतर एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. मला तर काहीच दिसत नाहीये समोरचं, आता काय करणार आहोत आपण? श्रावणीने विचारले. तेच तर, पुढे कसं जायचं आता आपण? चित्राही आता विचारात पडली. 1 मिनिट थांबा, मी कंदील आणला आहे सोबत, मी आत्ताच तो पेटवते, म्हणत राधाने तिच्याजवळ असलेला कंदील बाहेर काढला. वा, बरं झालं तू कंदील आणलास, लवकर पेटव, श्रावणी आनंदून म्हणाली. कधी काय उपयोगी येईल हे सांगता येत नाही. आपल्याला किती वेळ लागेल हे सुद्धा माहीत नव्हतं, म्हणून मी सोबत कंदील आणला. मला थोडी मदत कर ना, राधाने म्हटले. हा दे माझ्याकडे, मी करते तुला मदत. चित्रा. झालं, चला आता जाऊ पुढे, आनंदी तो कंदील पेटवत म्हणाली. काही अंतर चालल्यावर वातावरण पूर्वीसारखं झालं. अरे, हे काय घडत आहे? सगळे ढग गेले? हे कसं काय शक्य आहे? आनंदीने भारावून विचारले. सगळं शक्य आहे. आपण त्या राक्षसापर्यंत पोहोचू नये म्हणून हे सगळं घडत होतं. आपण पुढे चालत राहूया, चित्राने सुचवले. त्यांच्यासमोर अचानक सैनिक तयार झाले आणि त्यांच्यावर हल्ला करू लागले. आता हे कुठून आले आणि हे काय? एकाला मारलं तर 2 तयार होत आहेत. अशाने ही लढाई कधीच संपणार नाही आणि आपला यांच्यासमोर टिकाव पण लागणार नाही. श्रावणी. काहीतरी मार्ग नक्कीच असेल यांना संपवायचा, तोवर कोणीच हार मानू नका, चित्रा जिद्दीने म्हणाली. चित्रावर हल्ला करायला एक सैनिक येत असताना तिचा पाय दगडात अडकून ती खाली पडते. तिच्या जवळची तलवारही लांब भिरकावली जाते. आता काय करणार या गोंधळात ती माती त्याच्या डोळ्यात फेकते आणि क्षणार्धात तो सैनिक गायब होतो. त्याचा दुसरा सैनिकही तयार होत नाही. यावरून चित्राला कळून चुकतं की माती फेकताच सैनिक गायब होतात. सापडला, मार्ग सापडला. यांच्यावर शस्त्राने प्रहार करू नका, यांच्या डोळ्यात माती फेका, ते आपोआप गायब होतील, चित्राने ओरडून म्हटले. काय? माती फेकू? ज्यांच्यावर तलवारीचा काही प्रभाव होत नाही त्यांच्या डोळ्यात माती फेकल्याने काही होईल? राधाने भुवयात आणत विचारले. एकदा फेकून तर बघ, चित्राने म्हटले. हेही करून बघू, श्रावणी. तिने लगेच ते करून पण बघितले. तिला बघून राधा आणि आनंदीनेही माती उचलून फेकली. काही क्षणातच सगळं सैन्य गायब झाले. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. जंगल पार करून त्या बाहेर पडल्या. आता त्यांना नदी ओलांडून पलीकडे जायचे होते. बाकीचे पाहू पुढच्या भागात. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.